राज दादा यांच्याकडून 3000 आणि पवन यांच्याकडून तब्बल 5, एकूण 8000 रुपये गुगल पे मारायचे. या आपण. अरे मयूर आहे ना. हे पाहतोय 2 फटक्यासाठी तब्बल 8000. 1 महिना जरी काम केला तर त्याचे पगार मिळणार नाही, पण 2 फटक्यांनी काम केलं. हे पाहतोय आपण. हे 8000 पे करताना खूप खूप धन्यवाद. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स. चला जाऊया मॅचकडे. सामन्याला होती सुरुवात. एका बाजूने प्रेम एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहत आहेत ओम साई धाबा. या दोन संघांमध्ये सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 2 सलामीर बॅटर्स. चला बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन आपण यायचंय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र काय घडलंय, निशाणा चुकलाय. विकेटची संधी होती. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटरला डगआउटला पाठवण्याची संधी होती, परंतु तसं काही घडताना दिसत नाहीये. तसं काही चित्र घडताना दिसत नाही. एक धाव पहिल्या चेंडूवर येते. पहिली धाव धावफलकावर लागली जाते. फलंदाजी करणारा संघ अर्थातच आपण पाहत आहेत ओम साई दाबा या टीमच्या अकाउंटमध्ये. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय चेंडूला. एक धाव तिकडे देखील घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. चेंडूवर एक सिंगल धाव प्राप्त होती. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे जाऊन पोहोचतंय. ते म्हणजेच 2च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू चांगला आहे. जबरदस्त चेंडू. बोट फिरवली चेंडूवर. चेंडू पडल्यानंतर बाहेर हलकासा कट झाला. त्यानंतर मात्र बॅटरला बीट करून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. विश्वनाथनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विश्वनाथ जर आपण विचार केला ना तर त्याच्या बॅटिंगचा ज्या पद्धतीने बोलबाला राहिला आहे, कालच्या दिवसामध्ये त्याने एक बारी केली गेली होती. 32 धावांची एक जबरदस्त इनिंग त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली. डावखुऱ्याचा एक चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु इकडे जर आपण पाहिलं तर त्याच्या विरोधामध्ये चॅलेंज मोठं आहे, कारण ओम साई दाबा संघाचे बॅटर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना दिसलेत. परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजीने त्याने इकडनं मात्र सुरुवात केली आहे षटकाची. आपण पाहताय सन्माननीय आदरणीय दयानंदजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. नेक्स्ट बॉल गती कमी केली आहे स्टेट बॅटने चेंडू. त्या ठिकाणी मात्र मिड ऑनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत लॉंग ऑफला येतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी दोन्ही बॅटर्सकडे होती. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण विचार केला तर धावफलक आता जाऊन पोहोचले. ते म्हणजे 3च्या घरामध्ये. 3 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चाललाय. इन टू द गॅप. स्ट्रोक चांगला आहे. सिलेक्शन चांगलं आहे. टायमिंग प्रॉपर झालंय या दरम्यान आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार येतोय. यशच्या बॅटमधून आज चांगला स्ट्रोक आला. आपण पाहतोय स्विच हिट केला. सरळ बॅटने मोठे स्ट्रोक खेळू शकला नव्हता. कधीपासून स्ट्रगल करत होते. त्यानंतर आता मात्र मोठ्या फटक्याची नित्यांत गरज होती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमला. त्यानंतर यशच्या बॅटमधनं स्विच हिटचा एक चांगला स्ट्रोक आला. 4 धावा धावफलकावरती ॲड होतील. या 4 धावांच्या मदतीने जर आपण विचार केला तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले. ते म्हणजे 7च्या घरामध्ये. 7 रन ऑन द बोट विदाऊट लॉस ऑफ. अजूनपर्यंत कोणताही गडी गमावलेला नाही आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक आपण पाहतोय.
विश्वनाथ, त्यांच्या विरोधामध्ये यश. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता, त्याला मात्र स्टेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतं. आणि या ठिकाणी मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटरला, कारण दोन्ही बॅटरनं त्या ठिकाणी मात्र स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं. या ठिकाणी आपण पाहता या चेंडूवर काय घडलंय, पण एकंदरीत किती धावा आहेत त्या चेंडूवर? एकच धाव या चेंडूवर आपण पाहता. षटकाही देखील झाली आहे समाप्ती पहिल्या षटकाच्या अखेरीस. जर आपण विचार केला तर धाव फलकावरती आता धावा आहेत त्या म्हणजेच 8 धावा धाव फलकावर. अजूनपर्यंत कोणताही गडी बाद झाला नाहीये, कोणताही बॅटर बाद होऊ शकला नाहीये. 4 धावा सिंगल आणि त्यानंतर एक चौकार आला यशच्या बॅटमधनं. नेक्स्ट ओव्हर गोलंदाजी मार्क करून आपण पाहताय संघाचा कर्णधार प्रणय ठाकरे आलेत. प्रणय यांना या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. नॉकआउट मॅच आहे, यामधून जो संघ हरेल त्याला नक्कीच थोडंफार बॅकफुटला जावं लागेल, कारण जर विचार केला एकंदरीत दोन्ही संघाने पहिले 2 सामने पराभूत केलेत आणि या लीगमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही 3 मॅचेस कमीत कमी जिंकणं गरजेचं आहे. या दरम्यान मात्र फटका सुंदर आहे, फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये उपस्थित करणार नाहीये. चूक. विकेटचं पतन आपण पाहतायत. पहिला अद्रा मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. यशला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फर्स्ट विकेट इज डाऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललेत. ऋषभ ठाकरे एक हार्ड हिटर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. सातत्याने मोठे फटके खेळण्याकरिता त्यांच्याकडे देखील इकडनं मात्र त्यांची ओळख आहे, परंतु ती ओळख स्पष्ट करावी लागेल. तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात ते महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या संघाकरिता कशा पद्धतीने खेळ करताय, कशा पद्धतीने तुम्ही एफर्ट्स लावतायत ते महत्त्वाचं आहे. इकडनं चांगली बॅटिंग करावी लागेल ऋषभ ठाकरेला. जबाबदारी ऋषभवर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये. या दरम्यान चेंडू फुल केलाय, फटका फसलाय, परंतु गॅप मध्ये चाललाय. इन टू द गॅप. एका टप्प्याने चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. डीप मिड विकेट क्षेत्राला भेदणारा ऋषभ ठाकरेच्या बॅटमधनं हा पहिला मोठा स्ट्रोक. 4 धावा चौकार. करावे लागेल. गॅप शॉट सिलेक्शन जास्त करावं लागेल मोठ्या प्रमाणामध्ये. स्विच हिट केला, फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून केला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेस लागली गेली आहे. अखेरकार त्या रेसमध्ये मात्र क्षेत्ररक्षक जिंकलाय. 1 धाव तिकडे पूर्ण, 2 धावा पूर्ण. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. पाहता पाहता तिसरी धाव देखील दोन्ही बॅटर्स पळून पूर्ण करतायत. इकडे काय घडलंय? या ठिकाणी आपण पाहतायत कमिटीचा निर्णय आलाय. त्या ठिकाणी फलंदाजाला बाद केले गेले नाहीये. 3 धावांच्या पेनल्टीचा आता सामना करावा लागेल. ही चुकी दुसऱ्यांदा घडली आणि कमिटी जो काही निर्णय देईल तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. एक्सेप्ट करावा लागेल. आणि आता ते यष्टीरक्षक देखील समजून चुकलेत की या ठिकाणी आपली चुकी झाली आहे, चुकी केली आहे आणि आता मात्र 3 धावांची पेनल्टीचा सामना करावा लागेल.
तुम्ही आउट करणे गरजेचं आहे. आपण पाहता या एका चेंडूवर आता 6 धावा आल्यात एकूण. या दरम्यान चेंडू मात्र बॅटची कडा लागली, एज लागली, यष्टीरक्षकाने झेल पकडला आणि आता बॅटरला जावं लागेल तंबूच्या श्रेयाला. बॅक टू द डगआउट. 15 क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर बसलाय, तो म्हणजेच दुसरा फलंदाज विश्वनाथ इज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आपण पाहतायत सागर ठाकरे, की मॅन, डेंजर मॅन, डेंजरस कस्टमर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. षटकार चौकारांमध्ये डिलिंग करत असतो, सातत्याने मोठे फटके एक्झिक्यूट करण्याकरता त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु इकडे आता संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये गोलंदाज प्रणयने, एक चौकार जरूर त्याच्या विरोधामध्ये आलाय, परंतु त्याने देखील कमबॅक केलंय, विकेट प्राप्त केली आहे. त्यांनी देखील 2 विकेट त्याने प्राप्त केलेत. या दरम्यान चेंडू मात्र बॅटची एज आणि त्या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं गेलंय. झेल जरूर ड्रॉप झालाय, परंतु स्वतः संघाकरिता तिकडे मात्र धावा वाचवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. फक्त आणि फक्त एक धाव या चेंडूवर येईल, एकापेक्षा जास्त काहीही प्राप्त होणार नाहीये. सिंगल धाव या चेंडूवर येते. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना 19 घरामध्ये जाऊन पोहोचतोय. गोविंदराव यांनी जर डाय खाऊन जेल पकडली त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल हर्षल भोईर यांच्या माध्यमातून. इकडे आपण पाहतायत सिंगल धाव पूर्ण केली जाते, सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडू आलाय का? धावफलका जर आपण विचार केला तर 2 षटकांच्या अखेरीस आता धावफलकावरती धावा लागले गेलेत, ते म्हणजेच 19 धावा धावफलकावर. विकेट जर आपण पाहिले तर 2 विकेट गेलेत. संघाचे 2 महत्त्वपूर्ण बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने आपण विचार केला तर सागर ठाकरे, दुसऱ्या बाजूने ऋषभ ठाकरे. नेक्स्ट मॅच करता दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये RD स्पोर्ट्स. एक बिग फाईट, सर्वोत्कृष्ट सामना. एका बाजूने सुभाष ठाकरे, दुसऱ्या बाजूने महेश ठाकरे यांचा संघ. क्लॅश ऑफ टायटन्स. चला सामना सुरू करायचा आहे. पंच गोलंदाजी मार्कवरून आता मात्र सज्ज होत असताना गोलंदाज संतोष संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. व्हेरी फर्स्ट बॉल, जबरदस्त, काय जबरदस्त चेंडू आहे. अप्रतिम अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर जर इकडनं पाहिलं तर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू बॅटरला बीट करून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये.
चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर चांगल्या पद्धतीने केली आहे. निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाज आपण पाहतायत सध्याच्या घडीला तरी संतोषनं. नेक्स्ट बॉल जबरदस्त आहे, जबरदस्त गोलंदाजी. जर लेंथ पाहिली तर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतीये. टप्पा पकडून गोलंदाजी केली जाते. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज नॅचरल स्विंग त्याच्याकडे हलकासा चेंडूला स्विंग करतो. त्यानंतर मात्र बॅटरला पूर्णपणे इकडनं बॅकफुटला ढकलतो. बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय सागर ठाकरेला. हा चेंडू देखील चांगला आहे. बॅटची एज आणि आता अखेरकार सागर ठाकरे मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. सागर ठाकरे इज बॅक टू द डगआउट. बिग विकेट इज डाऊन. चला वेल कमी खर्च करायचंय. लवकरात लवकर बॅटरने मैदानाच्या आतमध्ये जायचंय. हा चेंडू मात्र काय घडलंय. बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू खूप जास्त बाहेर गेलाय. पंचांच्या बाजूने बोलतायत. पंचांचा इशारा आलाय. अवांतर धाव या चेंडूवर येते. अवांतर धावेच्या मदतीने जर आपण पाहिले तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 20च्या घरामध्ये. हा चेंडू मात्र फ्लाईट देण्याचा प्रयत्न. फुल टॉस आहे. फेकून दिलाय. ओमनं या चेंडूला फेकलाय सीमारेषेच्या बाहेर. ओम ठाकरेच्या बॅटमधनं बिग हिट. 6वा षटकार. सहा धावा इकडनं आल्यात. लेफ्ट टू लेफ्टी. नक्कीच डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजासाठी अवघड पडत असतं आणि तसंच काही चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसले. हा चेंडू देखील मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेला. क्षेत्ररक्षक जज करतायत. तिकडे मात्र झेल ड्रॉप झाली आहे. ओमला आता जीवनदान प्राप्त झालंय. झेल जर पाहिली तर तिकडे मात्र आता सोडली गेली आहे. या चेंडूवर धाव आली. एक सिंगल धावेच्या मदतीने आपण पाहताय धावफलक आता 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर आता ऋषभ ठाकरे आलेत. ऋषभ आणि ओम या जोडीवर खूप काही निर्भर असेल या सामन्यामध्ये. या दरम्यान चेंडू मात्र स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. त्या ठिकाणी पकडली आहे झेल आणि मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. आता मात्र ऋषभ ठाकरे. बिग विकेट इज डाऊन. डगआउटला. आपण पाहतायत निराशेत. इकडनं जर विचार केला तर ओमवर आता खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इकडनं जबाबदारी आहे. कारण ओम ठाकरे एकमेव असा बॅटर आहे ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आला आहे आणि इकडनं मात्र त्याची बॅट तलपणं गरजेचं आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं येणं गरजेचं आहे. धावा जर मोठ्या प्रमाणात जमा करायच्या असतील तर ओम ठाकरेला इकडनं षटकार चौकारांची डिलिंग करावी लागेल. गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क करणं आपण पाहतोय.
या दरम्यान चेंडू मात्र चांगला आहे, चांगला स्विंग आहे, पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू आता मात्र बॅटरला अक्षरशः इकडनं बीट करून गेलाय. काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त गोलंदाजी, ॲक्युरेट गोलंदाजीचं प्रदर्शन इकडनं मात्र स्पष्ट केलं जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेरच्या बाजूने कट होताना दिसलाय. हा चेंडू देखील चांगला आहे, शरीरभेदी चेंडू होता. ओमला बॅक टू बॅक 2 चेंडू मग मागे आता मात्र निर्धाव करून गेलाय. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट स्वरूपात हाताळलेत गोलंदाजानं. काय कमालीची गोलंदाजी करताना इकडे दिसलेत गोलंदाज राहुल. या दरम्यान चेंडू चांगला आहे, खोलवर टप्प्याचा आहे, जबरदस्त चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. ओमला आता पूर्णपणे बांधून ठेवलंय, बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं इकडनं मात्र बॅटरला. चांगली गोलंदाजीचं इकडनं मात्र प्रदर्शन करत असताना दिसलेत राहुल. गेल्या षटकामध्ये जर विचार केला तर गेल्या षटकामध्ये देखील 8 डबा आल्या, त्यानंतर हे षटक देखील चांगल्या पद्धतीने गेले. हा चेंडू चांगला आहे, चांगला आहे, जबरदस्त चेंडू आहे, प्ले अँड मिस. बॅक टू बॅकचा चौथा निर्धाव चेंडू. आता ओम देखील टेन्शनमध्ये आलाय, दबावमध्ये आलाय. प्रेशर रिलीज करण्याकरिता एखादा मोठा फटका खेळावा लागेल. चेंडूवरची नजर शेवटपर्यंत ओम याची नाहीये, त्याच कारणामुळे ओम इकडनं मात्र बीट होताना दिसलाय सातत्याने. हा चेंडू फटका सुंदर आहे, हवेत गेला, क्षेत्ररक्षक जज करतोय तिकडे. इकडनं मात्र झेल पकडली गेली आहे आणि ओम ठाकरेला आता डगआउटला जावं लागेल. नवीन फलंदाज आपण पाहत आहेत, यज्ञेश चाललाय मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडॉन षटक इकडनं मात्र हातलेल का गोलंदाज राहुल. विकेट मेडॉन षटक या स्पर्धेतलं पहिलं येईल का? हा चेंडू फटका चांगला आहे, चेंडू चालला लॉंग ऑनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक धाव या षटकामध्ये दिली. एकदा टाळ्या व्हायला हव्यात, जबरदस्त गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये, जबरदस्त गोलंदाजी केली आहे राहुलनं. वेल बॉलिंग राहुल. चला लगेच बेल कमी खर्च करायचं. क्षेत्ररक्षण करणारा संघ शेवटच्या षटकाकरिता लगेच गोलंदाजी मार्क पूर्ण लावायचं आहे. आपण शेवटच्या षटकाकरिता गोलंदाजी मार्क पूर्ण आपण पाहत आहेत. आपण पाहत आहेत गोलंदाज केतन आलाय गोलंदाजी मार्क वर्ण शेवटच्या षटकाकरिता. चला सामना सुरू करायचा, त्वरित पंच. शेवटचे षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरून आपण पाहत आहेत प्रेम आलेत, केतन आलेत ऍक्च्युली. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहेत नवीन आलेले बॅटर यज्ञेश. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू जर आपण पाहिला तर आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त शॉर्ट पिच होता. अवांतर धाब्या चेंडूवर येते, अवांतर धाब्याने गोलंदाजाने सुरुवात केली आहे षटकाची. हा चेंडू जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा अवांतर धाव. खराब गोलंदाजी इकडनं मात्र सुरुवात खराब केली आहे. गेल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावफलक थांबवले गेले त्यानंतर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणंही गरजेचं आहे. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक 30च्या घरामध्ये शेवटचं षटक. हा चेंडू चांगला आहे, शॉर्ट पिच होता, थोडासा पुढे टाकला होता. गुडलेन स्पॉटवरनं जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी मात्र ओहो काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, डायरेक्ट हिट झालाय. निशाणा परफेक्ट त्या ठिकाणी मात्र एस्टॅनवर साधला गेलाय आणि फलंदाजाचं इकडनं काम तमाम झालंय. डगआउटला जावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटरला. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय, धक्का क्रमांक 5वा. फलंदाज बॅक टू द डगआउट.
जावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा चेंडू चांगला आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न, शरीरापेक्षा खूप जास्त बाहेर चेंडू होता, परंतु फलंदाज जे फुटवर्क आहे ते तेवढं चांगलं नव्हतं. बॅटरला या चेंडूवर हवा तसा स्ट्रोक एक्झिक्यूट करता आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. गोलंदाज रनअप मध्ये थोडेसे चुकले गेलेत. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक जज करतायत या चेंडूवर. चांगल्या पद्धतीनं आता मात्र झेल टेकन केला गेलाय आणि अजून एक मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. फलंदाज यज्ञेशला जावं लागेल तंबूच्या श्रेयाला. बॅक टू द डग आउट. ठाकूर यांच्याकडे आपण पाहतायत त्या पारितोषिक लागलं गेले. चेंडू हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगल्या पद्धतीने झेल पकडला गेलाय. अजून एक आदरा मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. आदरा क्रमांक इकडनं आपण पाहतायत बसलाय तो म्हणजेच 8वा बॅटर. बॅक टू द डग आउट. आपण पाहतायत किरण ठाकरे यांच्याकडनं पारितोषिक आले. सम्राट याने जर चौकार देखील ठोकला तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक इकडनं दिलं जाईल. संदेश ठाकरे यांच्या जवळून जर स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले, चौकार किंवा षटकार ठोकू शकले तर 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इकडनं मात्र पारितोषिकांचा वर्षाव केलाय सम्राटवर. फटका चांगला आहे, दमदार आहे. अडबा बॅटनं चेंडू चालला मिड विकेटला. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र फलंदाजाला डगआउटला जावं लागेल. चला आपण नाणेबी करण्याकरता यायचंय लगेचच टॉस बॉक्स मध्ये. आपण पाहतायत सरपंच साहेब राज ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेब आपण यायचंय नाणेबी करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूने आरडी संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. बिग फाईट, एक चांगली लढत इकडनं पाहायला मिळेल. आपण पाहताय सन्माननीय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मात्र नाणेबी करून घेतोय या मॅचची. एक जबरदस्त नेतृत्व, नेहमीच प्रत्येक कार्यामध्ये ते उपस्थित असतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून.
दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण पाहतात या ठिकाणी मात्र शुभेच्छा देत असताना साहेब नाणेफेकी केली जाते. आरडी संघाचा कर्णधार इकडनं कॉल करतोय. हेड असं कॉल आहे आणि इकडनं मात्र टेल आलंय. मान्यवर पाहुण्यांनी दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी मात्र शुभेच्छा द्यायचे. आपण पाहता या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकली आहे ती म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स या संघाच्या कर्णधाराने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करण्याकरता आपण पाहताय तिकडनं मात्र प्रचारित केलं गेलंय ते म्हणजेच आरडी स्पोर्ट्स या संघाला. जाऊया लगेचच समालोचन कक्षामध्ये. फक्त 5 मिनिटासाठी कॅमेरामॅन आपण VIP डेज कव्हरेज करायचे आहेत. फक्त आपण या स्पर्धेमध्ये अजून एक ग्रामीणचे 12 स्टार संघ उद्यापासून आपण ॲक्शनमध्ये पाहणार. त्याचा लॉट इथं मात्र लाईव्ह टाकला जाईल. 10 तारीखला 3 वाजता पहिला ठीक उद्या दुपारी 3 वाजता पहिला राऊंड होईल. टॉप ग्रामीणचे 12 संघामधून त्याचा लॉट आपण पाहतोय. लॉटसाठी सरपंच साहेब सुद्धा आहे तिथे मात्र आणि लगेच आपण लॉटला सुरुवात करणार आहोत. दादा 2 चिठ्ठ्या उचलायचे आहेत. एक उचल. बालगोपाल सोनाली पाडा ठीक दुपारी 3 वाजता पहिला राऊंड हे पाहू शकता आपण कॅमेरामॅन. आणि आता मात्र दुसरा संघ पोगाव बालगोपाल विपक्ष पोगाव ठीक दुपारी 3 वाजता हा सामन्याला सुरुवात होईल. 3 नंबर साई स्पोर्ट कारभाव चौथी चिठ्ठी आपण घेतोय. विपक्ष ठाकूरपाडा साई स्पोर्ट कारभाव विपक्ष ठाकूरपाडा हे 10 तारीखचा आपण लॉट आहे. आणि आता मात्र मंगळवार दिनांक 11 तारीखचा दापोडे विपक्ष कोण निघेल. हेमंत पाटील टीम म्हणजेच केवणी. कामतघर पाहतोय आपण कामतघर. विपक्ष देवरुंग. आता मात्र बुधवार शेवटच्या दिवसाची लॉट आहे. आपण 4 चिठ्ठ्या घेत आहोत. रानाल रानाल विपक्ष राजनौली. बंद्रामूर्ती कालेर. आणि विपक्ष भादवड बी हे भिवंडी ग्रामचे टॉप संघाचं लॉट आहे. आणि लगेच आपण सामन्याकडे सुरुवात करणार आहोत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. या दरम्यान चेंडू आपण पाहत आहेत. पहिला चेंडू सुरुवात केली. अवांतर आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर चेंडू होता. पंच आमच्या बाजूने वलतायत. पंचांचा इशारा आलाय. अवांतर धावे चेंडूवर येईल. अवांतर धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना पहिली धाव धावफलकावर लागली जाते. हा चेंडू मात्र फटका सुंदर आहे. लॉंग ऑनला डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे एक धाव येईल. एकापेक्षा जास्त काही फरक पडणार नाहीये. फक्त आणि फक्त एक धाव या चेंडूवर येते.
या सामन्याचा अगदी जर आपण विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे खऱ्या अर्थानं प्रेम एंटरप्राइजेसनं. पूर्णपणे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, संघाच्या समर्थकांची मनं जिंकली आहेत. प्रेम एंटरप्राइजेस संघाच्या या खेळाडूंना सध्याच्या घडल्या तरी जर आपण पाहिलं तर आव्हान इकडनं 35चा सेट केला गेला. पहिल्या इनिंगमध्ये त्या आव्हानाला चेस डाऊन करत असताना चांगल्या पद्धतीने सुरुवात दिली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर आपण पाहत आहेत केतन. नेक्स्ट बॉल फटका इकडनं मात्र फसलाय. बॅटची बाहेरची कडा लागली आहे. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलपेक्षा जास्त काही खर्च होणार नाहीये. कालचा दिवस जर आपण पाहिला अक्षरशः या बॅटरनं गाजवला. तोच बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहेत संतोष, ज्याने कालच्या दिवसामध्ये एक 32 धावांची इनिंग स्वीकारली. त्यानंतर अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्याने केली. तोच संतोष स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू मात्र फटका सुंदर आहे. चेंडू कार्पेटच्या साह्याने खेळून काढलाय. मिड ऑनमधनं चेंडू लॉंग ऑनला येतो. क्षेत्ररक्षक ऋषभ पुढे येत आहेत. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील रिटर्न करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर आपण पाहिला तर ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते त्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील पाहायला मिळतोय. एखादा मोठा फटका येईल का? सामना लवकर समाप्त करण्याचा प्रयत्न इकडनं बॅटरच्या माध्यमातून केले जाईल का? हा चेंडू फ्लाईट दिली आहे परंतु ओळखलंय, चेंडूला ओळखलंय आणि फेकून दिले. क्षेत्ररक्षक जज करतात बाळा कॅच. जबरदस्त जेल. त्या ठिकाणी मात्र डीप लॉंग ऑनला पकडलाय क्षेत्ररक्षक ऋषभ ठाकरेनं हा जेल पकडलाय आणि बॅटरला देखील तंबूच्या अस्त्र्याला जावं लागेल. आपण पाहतायत पहिला आद्रा मैदानाच्या आतमध्ये केतन ठाकरे इज बॅक टू द डकआउट. चांगल्या पद्धतीने आता मात्र गोलंदाजी केली जाते. फलंदाजांना इकडनं परवानगी दिली होती बॅटरला की मोठा स्ट्रोक खेळ. त्यानंतर जर आपण पाहिलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते आणि जाल्यामध्ये अडकवलं गेलं बॅटरला. नेक्स्ट बॉल जबरदस्त आहे. इकडे काय घडलंय? प्लम अपील. चेंडू जर पाहिला तर पंच दर्शवतायत की लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. आउटसाईड द ऑफ स्टंप हा चेंडू होता थोडासा. पंचांनी पाहिलं, परखलं, लगेच पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड होतीये. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले. आता 5च्या घरामध्ये धावसंख्या कमी आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील केली जाते. कसून गोलंदाजी केली जाते. लेन पकडून गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिसलाय. या दरम्यान चेंडू मात्र फटका चांगल्या गॅपमध्ये चाललाय. इन टू द गॅप. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता परतीला पुढे. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरारीमधून चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. 4 धावा. येतो इकडे चौकार. चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक अटेंड केला कारण की त्या ठिकाणी पाहिलं की गॅप खूप मोठी आहे. संधी होती. फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी प्राप्त केला. थोडेसे पुढे गेले. त्यानंतर चांगला फटका आणि 4 धावा वसूल करत असताना संघाच्या धावफलकाला जर पाहिलं तर आता चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेत. 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचले धावफलक. एकंदरीत जर आपण विचार केला तर 35चं टार्गेट आहे आणि त्या 35च्या टार्गेटला सध्याच्या घडलं तरी चेस डाऊन करत असताना चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इकडनं मात्र करताना दिसलेत बॅटर संतोष. प्रति षटकामागे जर आपण विचार केला तर 8च्या सरासरीने इकडनं मात्र धाबा जमवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये ती सरासरी गाठली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. ऋषभ एक चांगले खेळाडू आहेत, एक चांगले ऑलराऊंडर आहेत. बॅटिंगमध्ये तेवढं काही चांगलं करू शकले नाही परंतु इकडे गोलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. षटकाची पहिल्या समाप्ती झाली आहे. P1चं षटक संपलंय. P2चं षटक घेऊन गोलंदाज ऋषभ ठाकरे. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू हवेत गेलाय. फटका फसलाय. यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. एक धाव तिकडे पूर्ण होईल. जोपर्यंत चेंडूला गलीमध्ये फील्ड केलं जाईल तोपर्यंत सिंगलच्या मदतीनं आपण पाहताय धावफलक आता पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल.
या दरम्यानचा फटका जबरदस्त आहे, पॉवर जनरेट केली आहे ऑन साइडला. ट्रुमेंडस हिट, टायमिंग प्रॉपर, शक्तीचा वापर, चेंडूने केलंय हवाई सफर. 6 धावा. षटकार संतोषच्या बॅटमधनं. हा त्याचा परफेक्टली साऊंड सिस्टम असणारा स्ट्रोक षटकार येत असताना. ऋषभ ठाकरे आता इकडनं मात्र थोडेसे मागणी ठरताना दिसलेत, कारण ऋषभच्या विरोधामध्ये षटकार आलाय आणि पंचांचा इशारा काय आलाय, नो चेंडू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जर पाहिला तर एक्स्ट्रा एक एस्ट्यांच्या मागे लावलाय. एकूण एस्ट्यांच्या मागे जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी मात्र 5 क्षेत्ररक्षक लावले गेले होते का पंच. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक स्ट्रेट होता ऍक्च्युली. त्या ठिकाणी मात्र पंच दर्शवत आहेत की या ठिकाणी नो चेंडू आलाय. फ्री हिटचा चेंडू इकडनं मात्र संधी चालून आली आहे आता फ्री हिटची. पंचांचा इशारा काय आलाय, त्या ठिकाणी मात्र चेंडू द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल आलाय, त्या ठिकाणी चेंडू आहे ऍक्च्युली. चला जाऊया मॅचकडे. एक चांगला स्ट्रोक आलाय बॅटरच्या माध्यमातून. आपण पाहतायत संतोषच्या बॅटमधनं चौकारानंतर आता षटकार आलाय. हा चेंडू मात्र बॅट त्या ठिकाणी मात्र दूर राहिली. फलंदाजाच्या विरोधामध्ये चांगला चेंडू टाकलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करत होता. ऋषभने ते ओळखलं. फलंदाजापासून फलंदाजाच्या रीच पासून चेंडूला दूर ठेवलं आणि निर्धाव चेंडूची आता मात्र सांगता होतीये. या निर्धाव चेंडूच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता थांबलेल्या स्थितीमध्ये. धावफलक 16 वर आहे. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जज करतायत चांगल्या पद्धतीने. आता ऋषभनं हा झेल पकडलाय आणि फलंदाज संतोष एक मोठा आदरा बसलाय. मोठा मासा गलाला अडकला गेलाय. बॅटर इज अ बॅक टू द डग आउट. बिग विकेट इज डाऊन. हे 2 चेंडू संपल्यानंतर आपण लगेचच स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत इन होत असताना राहुल. इनाईट नंबर आपण पाहतायत 3. तिसऱ्या क्रमांकावर राहुल आलेत. 4थ्या क्रमांकावर ऍक्च्युली आलेत राहुल. 2 विकेट पडलेत मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं तर सलामीची जोडी डगआउटला गेली आहे. केतन आणि त्याच्या बरोबरीने जर आपण पाहिलं तर संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर गेली ऍक्च्युली. नवीन आलेले फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल ऋषभचा हा चेंडू फटका चांगला आहे, खेळून काढलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येत आहे पुढे. एक धाव तिकडे पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकला असता, परंतु तिकडे थ्रो जर पाहिला तर चेंडू पडल्यानंतर जास्त उचलला, त्यामुळे 2 धावा फलंदाजांकडे पूर्ण करण्याची संधी होती. सुरुवात चांगल्या पद्धतीने केली आहे बॅटरनं. कन्सिस्टन्सी इकडनं दाखवावी लागेल, कारण आव्हान एवढं मोठं नाहीये. 35 धावा एवढं मोठं टार्गेट नाहीये. स्विच हिट, वाडा शॉट, फटका जबरदस्त आहे. टायमिंग किती चांगलं झालंय, जबरदस्त टायमिंग. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला, एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेषा पार धाडला गेलाय चेंडूला 4 धावांसाठी. या चेंडूवर येतोय चौकार. पंच या ठिकाणी षटक समाप्त. एक नो टाकली ना, एक नो टाकली, नो टाकली, नो बॉल टाकली, एक नो छक्का मारली, नो बॉल आहे. हां तो नो बॉल आहे. या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील बॅटर पूर्ण करतायत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर आता जाऊन पोहोचले ते म्हणजे 25-25च्या घरामध्ये. चला जाऊया आपण सन्मानाकडे. आपण पाहताय तर ठाकूरपाडा गावचे युवा सरपंच राजजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी मात्र मंचावर शाही सन्मान करून घेतोय. आपण पाहतायत सन्माननीय कबीरजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मात्र सरपंच साहेबांचा सन्मान करून घेतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची ऊब देणारी एक शॉल
साहेबांनी बेलात वेल करून या ठिकाणी भेट दिली. त्याचबरोबर आपण पाहताय ते एक पुष्प गुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन एक मोमेंटम देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे. जेव्हा जेव्हा हे सन्मान चिन्ह तुमच्या शोकेशमध्ये राहील तेव्हा तेव्हा तुम्हाला या ठिकाणी मात्र या स्पर्धेची आठवण देत राहील. नितेश ठाकरे त्याचबरोबर जयवंत ठाकरे यामधून कोणताही खेळाडू जर झेल पकडतो तर कबीरजी ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नितेश ठाकरे आणि जयवंत ठाकरे यांच्याकरिता हे पारितोषिक लागले गेले. गोलंदाजी मार्कवरून आपण पाहतायत ओम ठाकरे आलेत. नॅचरल लेग कटर गोलंदाजी करण्याकरता याला देखील ओळखलं जातं. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे. हा चेंडू फुल टॉस आहे. स्ट्रेट बॅटनं फटका सुंदर आहे चालला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलने आता मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे बॅटरनं. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर आता मात्र 26-26च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. हा फटका आडवा बॅटनं चांगला आहे. चेंडू गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक चेस डाऊन मोठं आहे आणि आता मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना चेंडू निघून जातोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार आलाय बॅटरच्या माध्यमातून. अर्थातच राहुलच्या बॅटमधनं या सामन्यामधला दुसरा चौकार. धावफलक या चौकाराच्या मदतीने आपण पाहताय 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत जर आपण पाहिले ते म्हणजे 16 आणि धावांची गरज जर आपण पाहिली तर ती म्हणजेच 8 धावांची गरज होती. परंतु इकडनं मात्र 5 धावांची ॲक्च्युली गरज होती. इकडनं मात्र झेल चांगल्या पद्धतीने पकडला गेलाय आणि आद्रा मोठा बसलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर पाहू शकता जल्लोष कशा पद्धतीने टाल्या वाजतायत शिट्या वाजतायत. मैदानाच्या आतमध्ये कोण चाललेत प्रेक्षक अक्षरशः आरडाओरडा करतायत. संदेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये चाललेत. आपण पाहतायत संदेश ठाकरे यांच्याकरिता पारितोषिक लागलं गेलंय. राज ठाकरे ठाकूरपाडा गावचे सरपंच त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लागले. प्रत्येक षटकाराकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. आणि या ठिकाणी आपण पाहतायत प्रत्येक दावेकरिता सुभाजी ठाकरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. 1 रन पूर्ण करा 200 रुपये पटकवा. या दरम्यान चेंडू चांगला आहे. चांगला चेंडू आहे. जबरदस्त चेंडू. बॅटरला आता मात्र बेट करून गेलाय. या दरम्यान चेंडू मात्र पुल केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालीये. एक धाव पूर्ण झालीये. सिंगल धाव पूर्ण केली जाते. फटका चांगला होता परंतु जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कव्हर करू शकला नव्हता या स्ट्रोक मागे बॅटर. हा फटका सुंदर आहे. स्ट्रेट बॅटनं चेंडू चालाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं सरळ बॅटनं आणि याच बरोबरीने मॅच झाली आहे समाप्त. सामना जिंकलाय बॅटिंग करणारी टीम अर्थातच प्रेम एंटरप्राइजेसनं. वेल प्लेड प्रेम एंटरप्राइजेस अँड ऑल बॉईज. धन्यवाद माझ्या खेळाडूंना. चालेल हार जीत असतोच काही नाराजी नाही. चालाचाच खेळ आहे. खेळले धन्यवाद. माझे 4 मोठे खेळाडू नम्र विनंती आहे. ऋषभ सागर येशू आणि विश्वनाथ ठाकरे कृपा करून तुम्ही स्टेजवर बसू शकता. आता माझे सर्व खेळाडू नंतर खेळणार आणि अमित बच्चन ठाकरे हे कॅप्टन होणार आहे पुढच्या मॅचीसाठी आणि माझे सर्व लहान खेळाडू खेळणार आहे. कोणीही जाऊ नये. काही दुःख नाही व्हायचंच आहे. जयवंत ठाकरे आणि विश्वनाथ ठाकरे संध्याकाळी तयारी लागा ओमसाईमध्ये भेटा तुम्ही दोघे.